आयुर्वेद भारतामध्ये फार सुरुवातीपासून आहे आपल्याला माहिती आहे आणि भारताची मूलभूत अतिशय सुरुवातीपासूनची जी भाषा होती ती संस्कृत होती. त्यामुळे संस्कृतमध्येच आयुर्वेदाचे जे उपलब्ध साहित्य प्रामुख्याने आहे ते संस्कृतमध्ये आहे. ही श्लोकाची ही अर्धी ओळ आहे. अर्चयेत गो ब्राह्मण वृद्ध वैद्य नृपातिथी. या श्लोकाचा अर्थ असा आहे की गाय, ब्राह्मण, वैद्य, वृद्ध, राजा आणि अतिथी म्हणजे पाहुणा या सगळ्यांची अर्चना करावी म्हणजे पूजा करावी. त्या प्रत्येकाचा तुम्ही जर अर्थ लावला तर तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळेच आदरणीय आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांची पूजा करणं किंवा त्यांचा यथायोग्य मान राखणं, त्यांची अर्चना करणं, त्यांना प्राधान्य देणं हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, जे एक आरोग्याचं शास्त्र आहे. त्याचा अर्थ या श्लोकाचा संदर्भ घेऊन मी आपल्या सर्वांचं अर्चन म्हणजे आपल्या सर्वांना मान देऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आयुर्वेद म्हटलं की सरासरी लोकांच्या पुढे फक्त औषधं अशा स्वरूपामध्ये एक रंगवलं जातं चित्र. त्याचं कारण जोपर्यंत आपण आजारी पडत नाही तोपर्यंत आपण वैद्य डॉक्टरकडे जात नाही. याच्या व्यतिरिक्त आपण निरोगी राहण्यासाठी म्हणून काही असतं अशा तऱ्हेची एकंदरीतच समाजाची रचना ही अलीकडच्या काळामध्ये हळूहळू कमी होत चालली आहे. त्याचा अर्थ असा की ऋतुचर्या, दिनचर्या याप्रमाणे देशचर्या म्हणून, कालचर्या म्हणून असे काही प्रघात आपल्याकडे फार पूर्वीपासून चालू होते. काळाच्या ओघामध्ये वेगळ्या वेगळ्या कारणामुळे, त्या कारणांचा उहापोह मी नंतर करेनच, पण त्या वेगळ्या वेगळ्या कारणामुळे हे सगळी दिनचर्या आणि ऋतुचर्या जी आहे ती बदलत गेली आणि लोकांना निरोगी आयुष्य असतं हे मुळातच आता लक्षात नाही किंवा ते निरोगी आयुष्य जगायचं असतं, याच्यासाठी काही करायचं असतं हेही लोक हळूहळू विसरायला लागले आणि त्याचा परिणाम म्हणून आरोग्य नाहीसं झालं. तिथे रोगकारकता आली आणि रोगकारकता आल्याबरोबर त्याच्या बरोबरीने वैद्य आले, डॉक्टर्स आले आणि त्याच्या पुढे चिकित्सा आली. मग सगळ्यात शेवटी तुमच्या असं लक्षात येईल की ह्या सगळ्या चिकित्सेचा आणि या सगळ्याचा संदर्भ लक्षात घेतल्यानंतर मला काही जरी होतंय त्यावेळेला फक्त मी वैद्य डॉक्टरकडे जायचं, बाकी त्याचा रोल काय आहे तर त्याचा रोल हा व्याधी होण्यापूर्वीपासूनचा आहे. हे सगळ्यांनी कृपा करून लक्षात घेतलं पाहिजे. व्याधी होऊच नये म्हणून आज WHO सुद्धा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा अतिशय जोरकस प्रयत्नशील आहे. निरनिराळ्या देशांमध्ये निरनिराळ्या तऱ्हेची जीवन पद्धती आहे, निरनिराळ्या तऱ्हेची चिकित्सा पद्धती आहे. त्या चिकित्सा पद्धतीचा वापर करून, त्यांचा उपयोग करून WHO सारखी संस्था सुद्धा व्याधीच होऊ नये यासाठी अधिक प्रयत्नशील आहे. या नाण्याची दुसरी बाजू अशी आहे, मी माझ्या प्रत्येक बोलण्यामधून हा मुद्दा नेहमी येतो आणि सरासरी असं लक्षात घ्या की जे काही मुद्दे मी इथे मांडेन ते मी आयुर्वेद शास्त्राच्या बाहेरचं काहीही बोलणार नाही, कारण तो माझा विषय नाही आणि त्या विषयात मला जाण्यामध्ये रस नाही. 3 तऱ्हेच्या इच्छा आयुर्वेदाने सांगितल्या. एक प्राणैषणा म्हणतात, दुसरी धनैषणा म्हणतात आणि तिसरी परलोकैषणा म्हणतात. बरं, मध्येच जरा विचारतो, इथे सगळे मराठी भाषिक जास्त आहेत ना, नाहीतर मी बोलत जाईन आणि समजते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. कदाचित तुमच्याकडे आयुर्वेद जास्ती रुजलेला आहे. तर म्हणण्याचं ह्या 3 ऐषणा आहेत. ऐषणा ह्याचा अर्थ इच्छा, प्राणैषणा, धनैषणा आणि परलोकैषणा. जन्मजात मरेपर्यंत जीवाबरोबर जी असते ती जगण्याची इच्छा, त्याला प्राणैषणा म्हणतात. कुठलाही माणूस सर्वसामान्यपणे हे अंडरलाईन आत्मघाताचा विचार करत नाही. स्वतः मरावं, स्वतः दुःखी कष्टी व्हावं, स्वतः निरोगी न राहता रोगग्रस्त व्हावं असं कोणताही माणूस विचार करत नाही. अगदी लहान जन्माला आलेल्या बाळापासून ते वयस्कर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला जास्तीत जास्त क्षण जगण्याची इच्छा असते, त्याला म्हणतात प्राणैषणा. दुसरी असते ती धनैषणा. धनैषणा याचा अर्थ धनप्राप्तीची इच्छा. धन याचा अर्थ करन्सी असाच फक्त घेऊ नका, धन याचा अर्थ ऐश्वर असाही घ्या. ज्या एखाद्या माणसाकडे 200 एकर जमीन आहे, फळफळावर भरपूर होते, धनधान्य भरपूर निघतं, गुरंढोरं भरपूर आहेत,
आणि त्याच्याकडे रोकडी कॅश बँकेमध्ये बॅलन्स कमी असेल तरी सुद्धा तो श्रीमंत आहे, तो ऐश्वर्यवान आहे, त्याची धनेशणा खूप मोठी आहे. हा एक वेगळा विषय मुद्दाहून जाता जाता म्हणून सांगतो की प्रत्येकाच्या खिशात चाकून बघितलं तर जर कदाचित नोटा नसतील तर त्याला घाबरं फुटतं आज मुंबईमध्ये. याचं कारण असं आहे की आपण ऐश्वर्य हे फक्त करन्सीमध्ये मोजतो. नोटा असतील तरच मी श्रीमंत, नोटा नसतील तर मी श्रीमंत नाही. मग माझ्याकडे काही बळ आहे, माझ्याकडे काही बुद्धी आहे, माझ्याकडे काही दुसऱ्या गोष्टी आहेत, माझी 4 मुलं कमवती आहेत, माझे आणखीन काही मित्र आहेत, या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. फक्त आपल्याकडे रोकडे पैसे खिशात असले तर आपण श्रीमंत आहोत असं कृपा करून लोक समजत असतात. पुन्हा मूळ विषयाकडे म्हणतो. तिसरी येशना जी आहे ती परलोकेशन. परलोकेशन याचा अर्थ असा आहे की सरासरी प्रत्येक मनुष्याला जो आस्तिक आहे, मी मुद्दामून हा शब्द वापरला, आस्तिक आणि नास्तिक असे 2 शब्द असतात. नास्तिक याचा अर्थ जो अभाव मानतो, देव मानत नाही हा त्याचा एक भाग झाला. देव मानत नाही नुसता नाही, जो तो अभाव मानतो, याचं विश्लेषण मी आणखीन तुम्हाला थोडक्यात देईन. त्याला नास्तिक म्हणतात. आपल्याकडे होकारार्थी विचारसरणीची प्रवृत्ती होती, पॉझिटिव्ह थिंकिंगची विचारसरणी होती. आपल्याकडे नेहमी हो या अर्थाने म्हटलेलं आहे. तुम्ही नकारार्थी सर्वसामान्य गोष्ट अभाव ज्याला म्हणतात ती गोष्ट गृहीत पक्ष म्हणून धरत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आहे म्हटल्यानंतर दुसरी गोष्ट नाही हे त्याच्यात आलं, ते वेगळं सांगण्याची गरज नाही किंवा वेगळं मांडण्याची गरज नाही. पण अभाव हा पदार्थ ज्या वेळेला भाव म्हणून समजला जात नाही त्यावेळेला त्याच्यातनं नास्तिकतेची भावना निर्माण होते आणि त्या नास्तिकतेतनं एक प्रकारचा बंडखोरीचा विचार हा माणसाच्या मनामध्ये सतत प्रवृत्त असतो, सतत संघर्षाचा विचार डोक्यामध्ये असतो. आणि कोणताही माणूस जो सातत्याने संघर्षमय जीवन जगतो तो तुम्ही जगातल्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये जाऊन पहा, कुठल्याही काळामध्ये जाऊन पहा, त्याच्या कोणत्याही वयामध्ये जाऊन पहा, संघर्षमयी आयुष्य हे कधीही सुखा समाधानाचं शांतीचं नसतं. संघर्ष करावा की न करावा, आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात की न घ्याव्यात वगैरे हे सगळे नंतरचे विषय, त्याच्यावरती वेगळा विषय होऊ शकतो. परंतु सांगण्याचा हेतू असा की ही परलोकाची एक प्रकारची भीती. परलोक याचा अर्थ ह्या दुनियेपासून, इहलोकापासून दुसरं एक काहीतरी लोक आहे, ज्या लोकाची एक प्रकारची आमच्या डोक्यावरती एक आदरयुक्त भीती ठेवली गेली की मला तिथे जाऊन त्याला उत्तर द्यायचंय, त्याला उत्तर द्यायचंय, त्याच्यासाठी मी जबाबदारीने वागलं पाहिजे, मी चांगलं वागलं पाहिजे, मी मनाने सात्विक वागलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात मी पाप कर्म करता कामा नये, मी दुसऱ्याच्या जीवाला पीडा देता कामा नये, मी माझ्या हातनं मानसिक किंवा शारीरिकरित्या अन्य काही गोष्टी अशा होता कामा नयेत की ज्याने माझं दुसऱ्यावरती एक अवलंबित आयुष्य जगायला लागेल. ह्या गोष्टीची सातत्याने मनावरती, आज तुम्ही स्वतःकडे सुद्धा विचार करून बघितलं तर लक्षात येईल की कोणालाही असं वाटत नाही की माझ्या मुलाबाळांवर माझं आयुष्य पडावं. सेल्फ सफिशियंट लाईफ ज्याला म्हणतात असं जगण्याचा प्रत्येक माणसाचा प्रयत्न आहे. याचं कारण ही परलोकेशन आहे. माझा जीव जो आहे तो त्या भगवंतानी दिलेला आहे, तो त्या ईश्वराने दिलेला आहे, त्या अनादी शक्तीने दिलेला आहे. आणि त्या शक्तीला मला उद्या जाऊन उत्तरं द्यायची आहेत, त्या शक्तीला उद्या जाऊन मला सांगायचं आहे की मी कसा कसा जगत गेलो. या प्रकारची एक आदरयुक्त भीती ही माणसाच्या मनामध्ये जन्मजात असते. म्हणून सरासरी प्रत्येक माणूस सामान्यपणे मिनिटाला पाप कर्म करत नाही. तुम्ही एकूण स्टॅटिस्टिक्स बघा, गुन्हेगारीचं स्टॅटिस्टिक्स हे अत्यल्प आहे. प्रत्येक माणूस जीवनामध्ये खूप सातत्याने मिनिटाला पाप कर्म करायला निघतो, असं होत नाही. असं जर होईल तर जगामध्ये हाहाकार माजेल. ही नैसर्गिक त्याची रचना आहे. तो एका प्रकारे त्या ईश्वर शक्तीला तो एक प्रकारे आदरयुक्त भीती बाळगून तो त्याच्यापासनं आपल्याकडनं कुठलंही अशा तऱ्हेचं काम होणार नाही त्यासाठी प्रयत्नशील असतो. दुर्दैवाने असं आहे की एक चोर पकडण्यासाठी आम्हाला 10 शिपाई पाठवायला लागतात आणि त्या 10 शिपायांच्या पेक्षा सुद्धा 100 जी माणसं कुठल्याही पापकर्मामध्ये नाहीत त्यांना जास्तीचा त्रास होतो. ही आजची वस्तुस्थिती आहे. तो एक भाग स्वतंत्र झाला. मी अत्यंत आधीच्या मूळ विषयाकडे येतो की ह्या ज्या 3 तऱ्हेच्या ज्या इच्छा सांगितल्या गेल्या, या 3 तऱ्हेच्या इच्छा जीव जोपर्यंत सशक्त आहे, जोपर्यंत आरोग्यदायी आहे, तोपर्यंत त्याच्याबरोबर असतातच. ज्या वेळेला तो निरोगीपणा त्याचा कमी होतो आणि तो आजारी पडायला लागतो त्यावेळेला ह्या 3 इच्छांमध्ये थोडाफार फरक व्हायला लागतो. म्हणजे उदाहरणार्थ असं लक्षात घ्या की बरेच वर्ष कॅन्सरने पीडित आहे
किंवा अन्य कोणत्या तरी सततच्या वेदनेच्या आजाराने पीडित आहे, वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची ऑपरेशन्स झालेली आहेत आणि काही इकडनं तिकडनं अवयव काढून टाकलेले आहेत, असा माणूस हळूहळू थकत जातो आणि मानसिकरित्या असा विचार करतो की मला एकदाचा देव सोडवेल तर बरं होईल. याच्या मागे त्याला जगायचं नाही असं नसतं, पण या व्यापातनं या त्रासातनं त्याला लवकर सुटका हवी असते आणि ती सुटका काही मिळण्याची लक्षणं दिसत नाहीत, म्हणून तो विचार करतो की लवकर सुटेल तर बरं होईल. इथे तो आपल्या प्राणशनेला विरोध करतो. तसंच धनेशनेच्या बाबतीत सुद्धा आहे. वयस्कर माणसं खूप पैशाच्या मागे धावताना दिसत नाहीत. बऱ्याच अंशी 60पर्यंत ज्यांनी काही ना काहीतरी रूपाने कामधंदा व्यवसाय केलेले आहेत, अशा लोकांनी काही ना काहीतरी उत्पन्न केलेलं असतं. त्यामुळे ती माणसं खूपशी ऐश्वर्यप्राप्तीकडे किंवा धनप्राप्तीच्या मागे नसतात. त्याच्याऐवजी ही लोक दान करण्याकडे जास्त प्रवृत्त असतात. जमा करण्याचा कल हा त्यांचा हळूहळू कमी होतो. वय वाढत जातं तसतसं दान करण्याकडे त्यांचा कल वाढत जातो, कारण आयुष्य त्यांनी भोगलेलं असतं, चांगलं वाईट जसं कसं असेल तसं. आणि एका बाजूने ही जी परलोकेशनाची मी जी गोष्ट सांगितली, ती परलोकेशना सुद्धा त्यांच्या डोक्यात सतत फिरत असते. त्याच्यामुळे कुठेतरी आपण आता पुण्याचा संचय अधिक करावा, जेणेकरून येणाऱ्या उभ्या आयुष्यामध्ये पुन्हा नवीन आपल्याला कुठले तरीचे अन्य काही त्रास होऊ नयेत, ह्याच्यासाठी तो आपला एक प्रकारचा वेगळा पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. मी सुरुवात केली होती वृद्ध वैद्य नृपात येतील या श्लोकापासून, की ह्या लोकांची अर्चना का करावी. तर त्याच्यामध्ये वृद्धांच्या बाबतीमध्ये आदर देण्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती ते अनुभवी असतात. आयुष्याचा भरपूर अनुभव त्यांनी घेतलेला असतो, चांगला वाईट असू दे, आजारपणाचा असू दे, रोग्याचा असू दे, गावाकडचा असू दे, शहराकडचा असू दे, त्या सगळ्याचा अनुभव हा त्यांच्या गाठीशी असतो आणि तो तुम्हाला पुढे कॅरी फॉरवर्ड ज्याला आपण म्हणतो तो पुढे वाटायचा असतो आपल्या मुलांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या समाजाला, आपल्या ओळखीच्यांना. आणि त्याचा वापर करण्यासाठी अशी वृद्ध मंडळी ही नेहमीच पूजनीय असतात. म्हणून मी थोडक्यात तुम्हाला असं सांगितलं की अशा तुमच्यासारख्या लोकांना माझं वंदन आहे आणि मी कार्यक्रमाला सुरुवात केली. ते प्रास्ताविक मी एवढ्यासाठीच केलं की मी पण तुमच्यापेक्षा जो लहान आहे, पण तुमच्याच लाईनीवर हळूहळू येतोय, त्यामुळे तुमच्याकडनं काही प्रश्नोत्तरं मला आणखीन येतील तर मी ती अधिक जास्ती रूपाने, म्हणजे एकतर्फी एकसुरी ज्याला आपण भाषण म्हणतो तसं न करण्याच्या दृष्टीने, म्हणून मी आयोजकांना सुद्धा म्हटलं होतं की आपण प्रश्नोत्तरांचा गप्पा गोष्टींचा तास करूया, की जेणेकरून तुमच्या मनातल्या शंका दूर होतील. कदाचित एखाद्याच्या मनातली शंका आणखीन 10 लोकांच्या मनातही असेल, पण तो बोलत नसेल, तर ती शंका तुम्ही जर बोलून दाखवली तर त्याच्यावरचं योग्य तुम्हाला उत्तर मिळू शकेल, योग्य मार्गदर्शन मिळू शकेल, याची मी आपल्याला खात्री देतो. तर मला वाटतं कोणाकडनं प्रथम एखादा प्रश्न आला तर आपण सुरुवात करू शकतो. मध्ये मध्ये मी विस्ताराने तो विषय आणखी मांडेल सुद्धा. बोला. कॅन्सरवर आयुर्वेदात कायमस्वरूपी इलाज आहे का, आणि असेल किती वेळ लागतो किंवा त्याला त्याच्यापासून फायदा होतो का, म्हणजे इन लॉंग टर्म त्याला थोडक्यात इलाज आणि फायदा होऊ शकतो कॅन्सरवर. कॅन्सर हा एक जटिल आणि त्रासदायक असा व्याधी आहे. आपली परवानगी असेल तर मी ज्या प्रश्नाचं उत्तर 3 प्रकारांनी देता येतं, आपण शाळेमध्ये बघितलं असेल, प्रश्नपत्रिका जेव्हा यायची त्यावेळेला असं लिहिलेलं असं, एक थोडक्यात उत्तरे द्या, एक सविस्तर उत्तर द्या आणि एक एका वाक्यात उत्तर द्या. तर जसं जसं तुम्हाला रुचणारं असेल तसं तसं मी त्याचं उत्तर देऊ शकतो, पण एकाच वेळेला 2-3 प्रश्न आले तर मी थोडा शॉर्टकट घेईन, नाहीतर मी तो प्रश्न विस्ताराने सांगेन. या प्रश्नाचं उत्तर असं आहे, कॅन्सरला आयुर्वेदिक चिकित्सा आहे. आता पुढचे सगळे त्याच्या अनुषंगाने प्रश्न येणार आहेत. कशी आहे, कोणाला आहे, कधी आहे, नक्की आहे का, कुठे मिळते, काय आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत कॅन्सर हा शहरी भागामध्ये माहितीचा व्याधी म्हणून प्रसारित झाला, ते गेल्या 100 वर्षाचा आपण इतिहास बघू शकतो. आपल्याला जर असं वाटत असेल की ह्या 100 वर्षापूर्वी कॅन्सर जगामध्ये नव्हता, तर तशी अवस्था नव्हती. हे मी एवढ्यासाठीच सांगतो आहे की व्याधीचं निदान जितकं लवकर होईल तितकी कोणतीही व्याधी, मग ती सर्दी पडसं असू दे, खोकला असू दे, कॅन्सर असू दे, अल्सर असू दे, नाहीतर गँग्रीन असू दे, जितकं निदान लवकर आणि जितकं निदान योग्य होईल तितकं त्या व्याधीची चिकित्सा योग्य पद्धतीने होते. हे एक जनरलाइज स्टेटमेंट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी प्रकर्षाने सांगतो आणि ही सुद्धा जनरलाइज आहे, हे सगळ्यांनी कायमसाठी लक्षात ठेवा. आजारावरती जी चिकित्सा केली जाते
ती चिकित्सा 4 प्रकारांनी होते. एक, औषध न घेता बरं होणं. एक, औषध घेऊन बरं होणं. तिसरा प्रकार, औषध घ्यायचं आणि बरं राहायचं, औषध थांबलं की परत चालू. आणि चौथा प्रकार, औषध घेऊनही बरं न होणं. हे 4ही प्रकार सर्व पॅथीमध्ये आजच्या तारखेला उपलब्ध आहेत. हे ॲलोपॅथीमध्ये सुद्धा आहेत, हे आयुर्वेदात सुद्धा आहेत, हे होमिओपॅथीमध्ये सुद्धा आहेत, हे युनानीमध्ये सुद्धा आहेत, हे चायनीजमध्ये सुद्धा आहेत. जर असं नसतं तर लीलावती हॉस्पिटलमध्ये, हिंदुजा हॉस्पिटलमध्ये, ब्रीच कँडीमध्ये, अपोलो हॉस्पिटलमध्ये आणि दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये, एम्स हॉस्पिटलमध्ये कोणीही मेलं नसतं. सगळी ट्रीटमेंट सगळीकडे अवेलेबल आहे, सगळ्या तऱ्हेची चिकित्सा अवेलेबल आहे. अशा परिस्थितीत सुद्धा व्याधीग्रस्त रुग्ण हे आपल्याला पाहता येतात. डायबिटीसचा माणूस मरेपर्यंत डायबिटीसची गोळी घेतो आणि तो जगत असतो. थायरॉइडचे आजार असलेला माणूस मरेपर्यंत थायरॉइडची गोळी घेतो, तो जगत असतो. हायपरटेन्शनचा माणूस मरेपर्यंत हायपरटेन्शनची गोळी घेतो आणि तो जगत असतो. असे अनेक व्याधी आहेत. त्यामुळे व्याधी कसा आहे की कोणताही डॉक्टर तुम्हाला पटकन सांगत नाही, त्याचं कारण त्यांच्याकडे वेळ नसतो. आमच्यासारख्यांकडे आता भरपूर वेळ आहे, कारण आता आयुर्वेदाचे दिवस हळूहळू सुधारत आहेत. सध्या ते अजून काही पूर्ण सुधारलं, त्यांच्याकडे वेळ आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला हे सर्व डिटेल्स सांगू शकतो. महत्त्वाचा विषय तुमचा मी टाळणार नाही आहे की कॅन्सरला नेमकी ट्रीटमेंटच्या दृष्टीने काय विचार करता येईल. तर महत्त्वाचा मुद्दा हे 4 ह्याच्यामध्ये विभागलेले आहेत. आजार बरे कसे होतात. यातला जो 4थ्या प्रकारचा जो आजार आहे त्याच्यामध्ये कॅन्सर मोडतो. कॅन्सर बरा झाला हा कोणीही आजच्या तारखेला मॉडर्न डॉक्टर सुद्धा स्टॅम्प मारून देत नाही. कारण असं पाहण्यात आलेलं आहे की कालांतराने, ज्याला मेटास्टेसिस असं म्हणतात, म्हणजे अन्य बाजूला तो कॅन्सर उद्भवला, अशा तऱ्हेचे त्रास उद्भवतात आणि बॅक हिस्ट्री घेतल्यानंतर त्याला पूर्वी कॅन्सर होता असं निदर्शनास येतं. त्यामुळे टिल द डेथ तो पेशंट, एखादा चुकून वाकून जर तुम्हाला असा पेशंट मिळाला की ज्याचा कॅन्सर बरा झाला आहे आणि मरेपर्यंत पुन्हा त्याला कुठलीही गोळी औषध लागली नाही, म्हणजे माझा म्हणण्याचा हेतू लक्षात घ्या, गोळी औषध न घेता तो पुन्हा ठणठणीत मरेपर्यंत तसाच राहिला तर आपण म्हणू त्याला की त्याचा कॅन्सर बरा झाला. बरोबर ना? हे माझं वाक्य बरोबर आहे ना? नाहीतर जर औषध, तर मी सांगितलं तुम्हाला, तो 3ऱ्या मुद्द्यामध्ये येतो, गोळी खायची आणि जिवंत राहायचं, गोळी खायची आणि आजार आपल्या बरोबर ठेवायचा. मग त्या पद्धतीमध्ये सगळेच जण आहेत. फक्त प्रश्न असा आहे की आज जी एक तऱ्हेचे जे इल्युजन ज्याला म्हणतो आपण, भ्रामक संकल्पना जी समाजासमोर आणली गेलेली आहे, त्या भ्रामक कल्पनेमध्ये असं आहे की ह्याची ट्रीटमेंट, कॅन्सरची ट्रीटमेंट ही फक्त मॉडर्न मेडिसिनमध्येच आहे. कॅन्सर नावाचे जे काही आजार आहे तो फक्त मॉडर्न मेडिसिनला कळतो, बाकीच्यांना कोणाला त्याच्यात काही कळत नाही. अशा तऱ्हेची भूमिका, अशा तऱ्हेचं सगळं चित्र हे लोकांच्या समोर मांडलं गेलेलं असल्यामुळे लोकांचा पहिला ओढा, पहिला जो धाव असते ती आधुनिक चिकित्साकडे असते. आणि आपल्या निदर्शनास असं येईल की जशी त्यांची ती डायग्नोसिसची मेथड पूर्ण होते तसतशी लाईन ऑफ ट्रीटमेंट सुरू होते आणि मग त्याच्यामध्ये केमोथेरपी येते, मग आणखीन थेरपी येते, वेळ प्रसंगी त्याच्यामध्ये कुठलं तरी ऑपरेशन येतं, टोटल रिमूव्हल येतं आणि अशा तऱ्हेचे एक ठराविक गोळ्या लाईफ टाईमपर्यंत खात राहा अशा तऱ्हेचं सांगून त्याला त्याची ट्रीटमेंट चालू राहते. याचा अर्थच असा आहे की कॅन्सर आजच्या तारखेला पूर्ण बरा झाला अशी अवस्था कोणत्याही पॅथीमध्ये नाही. ॲलोपॅथीत नाही, युनानीमध्ये नाही, आयुर्वेदात नाही, अन्य कोणत्याही पॅथीमध्ये नाही. याचं कारण असं आहे की जे प्रत्याख्येय व्याधी म्हणून सांगितले, दुर्धर व्याधी म्हणून सांगितले, त्याच्यामध्ये कॅन्सरची नोंदणी होऊ शकते. त्यामुळे अशा तऱ्हेचे आजारच होऊ नये म्हणून पुन्हा मी मूळ विषयाकडे येणार आहे की निरोगी राहण्याची जी भूमिका आहे ती कमीत कमी आपण आपल्या पुढच्या पिढीला किंवा त्याच्या पुढच्या पिढीला, आज आजी आजोबा इथे जे झालेले आहेत त्यांनी आपल्या नातवांकडे या गोष्टीकडे मुद्दामून लक्ष द्या. मी माझ्या प्रत्येक वेळच्या याच्यामध्ये मुद्दामून आवर्जून गोष्ट सांगतो, कारण आता तुमची मुलं जी आहेत ती ऐकण्याच्या मनसुब्यात किंवा ऐकण्याच्या याच्यामध्ये नसतात, ती कामामध्ये व्यग्र आहेत, 2 रुपये कमवण्यामध्ये व्यग्र आहेत किंवा जीवनाच्या अन्य बाबी पाहण्यामध्ये व्यग्र आहेत. जी त्यांची मुलं आहेत, मुलांची मुलं, तुमची नातवंड, तिथे तुम्ही आता लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा की जी नवीन पिढी आता जी तयार होणार आहे त्यांना हे वात पित्त कफाचे शब्द सांगा, त्यांना निरोगी आयुष्य कशासाठी असतं, कसं असतं, काय करायला लागतं हे समजावण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमच्या असं लक्षात येईल की पुन्हा एकदा आपण ह्या कॅन्सर होणारच नाही याकडे आपला जास्तीत जास्त प्रवास असेल.
आयुर्वेदामध्ये जी कॅन्सरवरची जी चिकित्सा आहे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची जर ऑपरेटेड असेल म्हणजे ऑपरेशन झालेलं असेल किंवा ऑपरेशन करण्याची गरज असेल तर त्या पद्धतीने त्याला ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. ऑपरेशन झाल्यानंतर काही वेळेला केमोथेरपी आणि मेडिसिन अशा तऱ्हेची दोन्ही गोष्टी सुरू होतात. त्यावेळेला त्याच्या बरोबरीने म्हणून घेण्यासाठी काही चिकित्सा दिली जाते. जर पेशंट तयारीचा असेल तर संपूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणारे सुद्धा पेशंट आहेत. हे मी मुद्दामून आपल्याला असंसाठी सांगतो आहे की खेड्यागावामध्ये कॅन्सर आहे. खेड्यातल्या लोकांना कॅन्सर होतच असं नाही. ज्याला रोजचे 10 रुपये आणि 20 रुपये सुद्धा औषधावर खर्च करण्याची क्षमता नाही असा समाज आपल्या देशामध्ये आहे. या लोकांना कुठल्याही तऱ्हेचं राजकीय शासकीय कुठलीही मदत पोचत नाही. अशी लोक तिथल्याच लोकल लेवलवरती असलेल्या वैद्याकडनं काही ना काहीतरी चिकित्सा घेत असतात. मी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये 1-2 कॅन्सरचे पेशंट पाहिलेले आहेत. त्यांना ट्रीटमेंटही केलेली आहे आणि त्यांची जखम भरेपर्यंत त्यांची ट्रीटमेंट झालेली आहे. ते वारले, ते मेले पेशंट गेले नाहीत अशातला मुद्दा नाही. ते कॅन्सरने गेले नाहीत असा माझा दावा नाही. फक्त मुद्दा एवढाच आहे की नॉन हिलिंग वुंड म्हणून जो काही प्रकार आहे जी जखम भरूच शकत नाही असा जो ठपका दिलेला होता त्या जखमा भरलेल्या माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत. त्यामुळे सांगण्याचा हेतू असा आहे की पुन्हा मी मूळ मुद्द्याकडे येतो. निदान आधी चांगलं झालं पाहिजे, डायग्नोसिस चांगलं झालं पाहिजे. जर डायग्नोसिस चांगलं झालं नाही तर पुढची ट्रीटमेंट पण तुम्हाला चांगली मिळणार नाही आणि ट्रीटमेंट नाही मिळाली तर तो व्याधी जो सुखसाध्य आहे तो कष्टसाध्य होणार. जाता जाता म्हणून प्रश्न आला की मी लगेच थांबणार. त्यामुळे प्रश्नाची ही करा तुम्ही, नाहीतर 7 आत्ताच वाचून जातील. तर आयुर्वेदामध्ये वात, कफ आणि पित्त याचा यावर सर्व आधारित असतं. तर त्याचं प्रमाण जर वर खाली झालं की आपल्याला सर्वसाधारण आयुर्वेदाकडे लोक जातात. तर त्याविषयी शरीराचा आणि वात, कफ, पित्त यांचा संबंध काय आणि काय करता येईल? आता यांनी विचारल्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की तुमच्या आयुर्वेदामध्ये म्हणून आयुर्वेद माझा नाही आहे, आयुर्वेद आपला सगळ्यांचा आहे. मी त्यांची शब्दफोडी करत नाही आहे. म्हणण्याचा हेतू असा की हे जोपर्यंत बीज रूपाने आपल्यामध्ये भिनत नाही. अमेरिकेतला माणूस तर म्हणणारच नाही आयुर्वेद माझा आहे म्हणून. इथल्याच लोकांनी जर आयुर्वेद सोडून दिला तर ते लोक कधी म्हणणार आहेत ते? आता तर ते म्हणायला लागलेत म्हणून आमची लोक पण म्हणायला लागले. आज योगावरती बघा जाडी जाडी पुस्तकं यायला लागली. कारण अमेरिकेतले डॉक्टर सांगायला लागले की कार्डियक डिसीजमध्ये तुम्ही योग वापरायला सुरुवात करा, त्यांचे तुमचे हृदयाचे आजार जे आहेत ते कमी व्हायला लागले. म्हणजे प्रत्येक गोष्ट तिकडून आल्यानंतर आम्ही ही ॲब्सॉर्ब करणार का? जे इथले होते ग्रंथ ते नाहीसे करायच्या मागे आहोत. त्याचं ट्रान्सलेशन विकृत स्वरूपाचं करायच्या मागे आहोत आणि त्याच्यानंतर मग समोरचं कोणतरी काहीतरी वेगळ्या एका पॅकिंगमध्ये ते घेऊन आला की मग ते पॅकिंग आम्ही उघडणार, त्याच्यातले लागणारे हिरवे पिवळे निळे दिवे बघणार आणि त्याच्यानंतर म्हणणार की हो हो तो आयुर्वेद आमच्याकडे आधी केव्हापासून सांगितलेला होता, आमच्या पिढीच्या लोक तेच करत होते वगैरे वगैरे. इट शुड नॉट बी द केस. आपल्यामध्ये हा बीज भावाने जितका होईल तेवढा, आता तर मी म्हणतो की तुम्ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहात त्यामुळे जितकं होईल तेवढं तुमच्याकडे, तुम्हाला आता तशा तऱ्हेचं बंधन नाही आहे की कुठल्या तरी कुणाला तरी जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करायचं आहे, कोणाला तरी जाऊन साईन करायचे, कोणाला तरी जाऊन त्याच्या मागे जबाब द्यायचा आहे, अशी काही भावना नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पुरतं तरी मर्यादित स्वरूपात, आणि मी सांगितलं त्याप्रमाणे तुमची 3री पिढी त्याच्या स्वरूपात जर तुम्ही आयुर्वेद जास्तीत जास्त रुजवायचा प्रयत्न केला तर तो इथलाच आहे, तुमचंच फळ आहे, ते तुमचंच झाड आहे. ते काय माझं तुमचं वेगळं नाही आहे. ते तुमच्याच शरीरात तोच वातपित्त कफ आहे जो माझ्या शरीरामध्ये आहे. फक्त प्रश्न असा आहे की ह्या वेगळ्या वेगळ्या नावांच्यामुळे आपल्याला असं वाटायला लागलं की हे काहीतरी गावठी भाषेमध्ये बोलतात हे वातपित्त कफ, याचं आणि आपल्या दैनंदिन याच्यामध्ये याचा काही संबंध आहे असं काही दिसत नाही. तो वात म्हणजे हा कफ पडतो, खोकल्यातनं तो आहे आणि गॅस होतो तो वात आहे आणि पित्त उलटीतनं निघतं ते पित्त आहे. हे सगळे रोग आहेत, हे व्याधी आहेत, हे वात पित्त कफ नॉर्मल नसल्याची लक्षणं आहेत. नित्य नवीन देण्याच्या बाबतीमध्ये तो कॅलिडोस्कोप आपल्याला माहिती असेल. एक पूर्वी असं एक खेळणं असायचं जे आपण डोळ्याच्या समोर धरलं, आतमध्ये ते काचेचे तुकडे असायचे, वेगळं वेगळं फिरवत राहिलं की ते वेगळं वेगळं चित्र त्याच्यामधनं दिसत असतो. कॅलिडोस्कोप तोच असतो, फक्त चित्र वेगळं वेगळं दिसतं. नावं वेगळी वेगळी दिली म्हणून शरीर बदलणार नाही. शरीर तेच आहे आणि शरीराच्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टी एकदा नक्की केल्यामुळे तुम्ही सतत आरोग्याकडे 24 तास एका साशंक नजरेने बघा असं आयुर्वेदाचं कधीच म्हणणं नाही. तुम्ही फिट असलात तर ते तुमचं गृहीतक होईल.
म्हणजे तुम्ही फिट आहे, मला काय त्याची वेगळी आणखीन बघण्याची गरज नाही, कारण दैनंदिन जे काही आयुष्य आहे त्याच्या पद्धतीमध्ये जे काही सांगितलं त्याप्रमाणे मी वागतो. त्याच्यामुळे मला आरोग्य आणखीन वेगळं मेंटेन करण्याची गरज नाही, मला आजार होण्याची गरज नाही. हे करत नाही आम्ही, म्हणून आमच्या समोर आज हा प्रॉब्लेम आला. आता त्यांनी विचारल्याप्रमाणे बॅलन्स ऑफ वात पित्त कफ जे आहे, तो बॅलन्स हा जो शब्द आहे हा एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेवा की आपलं जीवन जे आहे हे आयुर्वेदाने आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करून मांडलेला आहे. आयुर्वेद हे जीवन पद्धतीचं शास्त्र आहे, जीवन जगण्याचं शास्त्र आहे. सगळ्या तऱ्हेच्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुसिव्ह आहेत. त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक या तीन गोष्टी स्वतंत्र आहेत. आपण सर्वसामान्यपणे जे देवदेवतांचं अर्चन करतो, ज्या गोष्टी आणखीन दुर्वा, तुळस आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, याला आपण आध्यात्मिक म्हणतो. अध्यात्म ते नाही आहे, अध्यात्मामध्ये ते येतं. अध्यात्म हे इन्क्लुसिव्ह आहे, सर्वसमावेशक आहे. ज्याला वेदांत म्हणतात, तू आणि मी एकच आहे, त्याला अध्यात्म म्हणायचं. तो विषय स्वतंत्र आहे, आपण परत त्या विषयावरती नंतर हे करू शकतो. आधिभौतिक जे आहे ते बस, गाड्या, टॅक्सी, लाईट, पाणी, वीज, अणू, रेणू ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आधिभौतिक आहे. आपण सध्या आधिभौतिकमध्ये जास्ती जगतो आणि त्या आधिभौतिकाचेच सगळे प्रयत्न करतो. जेव्हा त्या आधिभौतिकातनं आपल्याला पाहिजे तसे आपल्याला उपयोग मिळत नाही, तेव्हा मग आपण देवळात जायचं धाव जास्ती करायला लागतो की आता काही नाही तर बाबा देवाकडनं तरी आपण हे करून घेऊ की जेणेकरून मला बरं वाटेल. आणि मग हळूहळू त्याच्यातनंही सुटका नाही मिळत असे वाटल्यानंतर आपण अध्यात्माचा विचार करायला लागतो. त्यांनी जे असं म्हटलं तसं की इम्बॅलन्सिंगच्या विचारांच्या मध्ये दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बोर व्हायला लागलं तर सांगा मला, मी आणखी वेगळ्या भाषेमध्ये मी सांगू शकेन. काय म्हणताय? हां, दोन महत्त्वाचे विषय लक्षात घ्या की दिशा आणि काळ हे दोन द्रव्य सोडून तुमचं कोणतंही आयुष्यातलं गोष्ट होऊ शकत नाही. याचा अर्थ असा, दिशा याचा अर्थ तुम्ही जिथे आहात तो देश, तुमचा देहदेश असतो आणि तुमचा राहण्याचा, वास्तव्याचा, फिरण्याचा, उद्योगधंद्याचा याचा देश असतो. एक शब्द तुम्ही ऐकला असेल, फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर. जे सातत्याने विमानाने प्रवास करणारे लोक आहेत ते वरचेवर निरनिराळ्या देशांमध्ये काही तासांच्या फरकाने फिरत असतात. म्हणजे आता जपानमध्ये आहेत तर उद्या सकाळची मीटिंग त्यांची लंडनमध्ये असेल तर परत येऊन ते हाँगकाँगला येतील आणि तिथनं सिलोनमध्ये जातील आणि पुन्हा आणखी कुठेतरी जातील. यांना होणारे आजार वेगळे आहेत. ते निरनिराळे देश फिरत असल्यामुळे होणाऱ्या ज्या वातावरणातले फेरबदल आहेत त्याच्यामुळे होणारे आजार आहेत. त्यामुळे तो देश हा अतिशय महत्त्वाचा आहे. जो माणूस बरेच वर्षपर्यंत पिढ्यानपिढ्या केरळमध्ये वाढलेला आहे आणि आता नंतर तो शिफ्ट होऊन मुंबईमध्ये आला आणि त्याची संतती पुढे मुंबईमध्ये होते, त्यावेळेला त्या वैद्य डॉक्टरनी त्याचा विचार करताना त्याच्या जुन्या पिढ्यांचाही विचार करणं गरजेचं आहे. जो माणूस राजस्थानमध्ये होता, हरियाणामध्ये होता, तिकडे ईशान्य भारतामध्ये होता, तो माणूस मुंबईत येऊन राहायला लागला आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती होतोय आणि त्याला आजार होत आहेत. त्याचा विचार वैद्य डॉक्टरनी करणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी त्या पेशंटला सांगणं गरजेचं आहे. कारण पेशंटला असं वाटतं की मी ईशान्येत होतो तेव्हाही मला सर्दी होत होती, ईशान्येतल्या लोकांनाही हार्टचे प्रॉब्लेम होतात, तसेच मुंबईच्या लोकांना होतात. मग त्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय? त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये फरक आहे, तो त्या वैद्याला माहिती आहे. कारण देशाप्रमाणे व्याधी बदलतात आणि व्याधीचं स्वरूप बदलतं. तसंच काळाच्या बाबतीत आहे. जे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात आजार होतात ते आजार जर समजा तुम्हाला डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये व्हायला लागले तर त्याच्यामध्ये काळाच्या ओघाने फरक आहेत. त्याच्यामध्ये जरी ते आपल्याला सारखे वाटले तरी ते सारखे नसतात. पुन्हा त्यांच्या मूळ प्रश्नाकडे येतो की वात पित्त कफाचा जो इम्बॅलन्स आहे हा देश काळ पकडूनच आपल्याला विचारात घ्यावा लागतो. सर्वसामान्यपणे ज्याला तुम्ही फ्लेगम म्हणतात, म्हणजे खोकल्यातनं कफ निघणं किंवा नाकातनं सर्दी वाटे कफ निघणं किंवा डोळ्यानं चिपाड येणं अशाला किंवा छातीत कफ भरणं म्हणतात, हे कफाचे आजार आहेत. तो वात पित्त कफातला कफ नाही. नॉर्मल कफ हा वेगळा असतो, तो शरीर धारण करणारा असतो. सिमिलरली गॅसेस होणं, संधिवात होणं किंवा तत्सम चमका येणं किंवा आणखीन काही गोष्टी असतील हे वाताचे आजार समजले जातात. ते आजार आहेत, ते नॉर्मल वात नाही. तो तेच पित्ताच्या बाबतीमध्ये मला पित्त पडतं, मला ॲसिडिटी होते, हे पित्ताचे आजार आहेत, हे नॉर्मल पित्त नाही. त्याच्यामुळे हे जेव्हा इम्बॅलन्स झालं तेव्हाच हे होऊ शकतं. जे पित्त नॉर्मल आहे ते कधीही शरीरातनं बाहेर पडणार नाही, त्यांनी कधीही ॲसिडिटी होणार नाही. ऑन द कॉन्ट्री त्यांनी खूप छान भूक लागेल, तुमच्या शरीराचं पचन व्यवस्थित होईल, तुमची स्किन चांगली राहील, तुमची प्रभाव उजळेल, तुमचा चेहरा उजळेल
असे ह्या प्रत्येक वाक्यित कफाचे प्रश्न सुटते. बसून आयुर्वेदिक हां ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषध एकदा घेतलं तरी चालेल. कॉफी घेतो एकाच वेळी घेतलं टाइम त्याच्या कनेक्शनमध्ये माझा तो प्रश्न असा आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंट समजा कोणीतरी घेत असेल तर ते वैद्यसुद्धा सांगतात बरेच वेळा की त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा काहीतरी मोठा आजार झाला किंवा सिव्हिरिटी वाढली तर ताबडतोब कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तुम्ही थोडे दिवस ॲलोपॅथी औषध घ्या. तर हे योग्य आहे किंवा दुसरं